रुद्राक्षाच्या 14 मुखापर्यंत आपण चिंतन केलं, धारण करण्याचा विधी सांगितला, कोणी काय धारण करावं हेही सांगितलं, पण एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये राहून गेला होता कथेच्या संदर्भामध्ये की रुद्राक्ष कसा घालावा. रुद्राक्ष घालत असताना गुरु जर नाही मिळाला आणि तुमच्या हातात रुद्राक्ष पडला तर त्याचं धारण कसं करावं. एकमुखी रुद्राक्ष घालत असताना ओम नमः शिवाय म्हणून धारण करायचा, 2 मुखीला ओम नमः म्हणून धारण करायचा, 3 मुखीला ओम म्हणून धारण करायचा, 4 मुखीला ओम ह्राम ओम नमः म्हणून धारण करायचा, 5 मुखीला ओम क्लीम नमः म्हणून धारण करायचा, 6 मुखीला ओम ह्राम ह्रीम नमः म्हणून धारण करायचा, 7 मुखीला ओम ह्रीम नमः म्हणून धारण करायचा, 8 मुखीला ओम क्लीम ह्राम नमः म्हणून धारण करायचा, 9 मुखीला ओम क्लीम ह्राम ह्रीम म्हणून धारण करायचा, 10 मुखीला ओम क्लीम नमः म्हणून धारण करायचा, 11 मुखीला ओम क्लॅम क्लॅम चामे नमः म्हणून धारण करायचा, 12 मुखी ओम क्लॅमे क्लॅमे चामे ह्राम नमः म्हणून धारण करायचा, 13 मुखी ओम क्लाम क्लीम चामे नमः ह्राम ह्रीम नमः म्हणून धारण करायचा आणि 14 मुखीला ओम प्रणवाय नमोस्तुभ्यम म्हणून धारण करायचं. 14 मुखापैकी प्रत्येक रुद्राक्ष त्या मंत्राने धारण करा. शास्त्राधाराने धारण केलेला रुद्राक्ष तुम्हाला फल दिल्याशिवाय राहत नाही. सौभाग्यवतीने आपल्या जीवनामध्ये सौभाग्य आणि आपल्या पातिव्रत्याची ताकद आपल्या पतिराजाच्या जीवनामध्ये उतरवायची असेल तर त्यांनी 4 मुखाचा रुद्राक्ष धारण करायचा आणि 4 मुखाच्या रुद्राक्षामध्ये ब्रह्मदेवाचं अनुष्ठान आहे आणि तो 4 वेदाची ताकद लावून आपलं सौभाग्य टिकवतो आणि आपलं पातिव्रत्य सुदृढ करत असतो. संतती प्राप्तीसाठी काल सांगितलं मी, पंचमुखी रुद्राक्ष धारण करा. वंशवृद्धीसाठी कार्तिकेयासारखा गणपतीसारखा अधिष्ठान असणारा षण्मुखी रुद्राक्ष धारण करा. हे अनेक रुद्राक्षाचे प्रकार आपण सांगितले काल. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक रुद्राक्षाचं कार्य आहे. आज आपण तशाच पद्धतीने ज्ञानाचा ज्योत जीवनामध्ये लावण्यासाठी सूत महर्षींना शौनकादिकांनी विचारलं, नेमकं महाकारण देहामध्ये प्राणमय शरीरात जात असताना ज्योत लावायची म्हणता, ज्ञानाची ज्योत लावायची म्हणता, म्हणजे काय करायचं आहे, नेमकं काय महत्त्व आहे ते ज्योत लावण्याचं. आम्ही दररोज आरत्या घेतो, देवळात जातो, दिवा लावतो, प्रकाश करतो, लोकांच्या जीवनामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये अनेकांच्या कुटुंबामध्ये प्रकाश करण्याचं आमचं मानसिकता असते. म्हणून आम्ही संध्याकाळी तुळशीला वातही लावतो, दिवा लावतो, मंदिरामध्ये देव्हाऱ्यामध्ये दिवा लावतो. हे सगळं आमची भावना प्रकाश करण्याचीच आहे दररोज नित्यनेमानं. अजून कोणता दीप लावायचा आहे? असं काही शिवमहापुराणामध्ये विशेष दीपाचं महत्त्व आहे का, की जेणेकरून आम्हाला ते समजेल आणि आम्हाला ते कार्य करता येईल. ठीक आहे म्हणले, तुमचा प्रश्न योग्य आहे. दिवा तर प्रत्येकजण लावतच आहे, पण आम्हाला त्याचं समाधान वाटत नाही. अनेक आरत्या समया सगळ्या आम्ही सुंदर पद्धतीने सजावट करतो, दिवे लावतो, सगळी व्रत धारणा उपासना सगळं करतो, पण आम्हाला तेवढं समाधान लाभत नाही. आम्हाला कृपया शिवमहापुराणामध्ये असा काही महान उपाय आहे का तो सांगा, की जेणेकरून आमच्या हातून जर एखादा दिवा लागला तर आमच्या आयुष्यामध्ये दिवा लागेल, अनेकांचं जीवन उजळून निघेल. सूत महर्षींनी शौनकादिकांना सांगायला चालू केलं. कापिल्य नावाच्या महान सामर्थ्यशाली एका नगरीमध्ये यज्ञदत्त नावाचा एक शक्तिशाली ब्राह्मण राहत होता. अनंत व्रत उपासना करायची, राजे लोकांच्या तिथे गर्जना भाट मंत्र म्हणायचे, ऐश्वर्य कमवायचं, संपत्ती कमवायची, पूजा अर्चा अभिषेक पोत्या कीर्तन गजर नामोच्चारण सगळं करायचं आणि लोकांच्या चित्ताचं रंजन करून दक्षिणा घ्यायची आणि आपली पोटाची गुजराण करायची. शौनकादिकांनो, सुंदर त्या ब्राह्मणाचं चाललेलं कुटुंब, भरपूर ऐश्वर्य, राजे लोकांनी मोठमोठ्या लोकांनी दिलेल्या दक्षिणा, दिलेली बक्षिसं घेऊन घेऊन घर अगदी रत्नजड जवाहिरांनी भरलेलं होतं. ब्राह्मणाचं चांगलं कुटुंब चाललेलं होतं.
सुदैवानं भगवंतानं त्यांना वंशवृद्धीसाठी एक सुपुत्रही दिला होता. मुलगा झाला. ब्राह्मण विद्वान होता, संपत्ती होती, ऐश्वर होतं. म्हणून त्याला वाटलं आपण यज्ञदत्त आहोत, नाव आपलं सुंदर आहे, म्हणून आपल्या मुलाचंही नाव चांगलं असावं म्हणून त्यानं गुणनिधी नाव ठेवलं. गुणाचं निधान, गुणांचा ठेवा, सद्गुणांचा शिखर असावा माझा मुलगा म्हणून चांगल्या भावनेनं त्याचं नाव गुणनिधी ठेवलं. आईवडिलांनी संस्कार केलं, प्रयत्न केला, अनंत प्रयत्न केला. बाळ हळूहळू वाढू लागला. पण वडिलांच्या हाताखाली थांबायला तयार नाही, संस्कार ऐकायला तयार नाही. खेळगड्यांच्या नादाने घर सोडून तो बाहेर जाऊ लागला. 4 मुलाबाळामध्ये खेळू लागला. शूद्रांचा वैश्यांचा त्याला संग होऊ लागला. अनेक दुष्ट दुराचारी, चोऱ्या माऱ्या करणारे, लांड्या लबाड्या करणारे मित्रमंडळी जमू लागली. सुंदर ब्राह्मणाच्या वंशामध्ये, विद्वान ब्राह्मणाच्या घरामध्ये, श्रीमंतीमध्ये जन्म घेतलेला मुलगा पण काही 4 दुराचारी, टिंगल टवाळी करणाऱ्या, टपरीवर थांबणाऱ्या मुलांच्या नादानं तो व्यसन करू लागला. नावाने गुणनिधी असून सुद्धा अवगुणांचं भांडार असावं तसं आज तो वागू लागला. आईवडिलांना समाधान वाटेना. वडिलांच्या जरी डोळ्याच्या पश्चात ही सगळं घडत असलं तरी आईला दररोजच्या दररोज माहीत होतं की आपला मुलगा कुठे थांबतो आहे. त्याचा टर्निंग पॉइंट आहे हा वयाचा. 10 वर्षापासून 20 वर्षापर्यंत मुलाला लक्ष द्यायलाच पाहिजे, माता पित्यांचं कर्तव्य आहे. तो कुठे बसतो, कुणाला बोलतो, कुणा संगत दिवसभर फिरतो, काय करतो, शैक्षणिक व्यवस्था कशी आहे त्याची, शाळेत जाऊन विचारलंय का त्याचा अभ्यासक्रम कसा आहे, शाळेत नक्की रोज शाळेत जातोच का, शाळा सुटल्याबरोबर घरी येतो का, येत असेल तर तो पुन्हा खेळायला म्हणून गेल्यानंतर कोणाच्या सोबतीत राहतो, हे सगळं इथे कर्तव्य आईवडिलांचं आहे. हे कर्तव्य विमुख झालेल्या आईवडिलांपासून परावृत्त झालेली, दरवाजाच्या बाहेर पडलेली मुलं व्यसनाने ग्रस्त होतात आणि दुराचाराला प्रवृत्त होऊन आपल्याच कुटुंबाच्या पायावर कुऱ्हाड घालतात आणि कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतात. संस्काराची काळाची गरज आहे. कुसंस्काराने कुटुंब प्रणाली जिवंत राहत नाही आणि कालांतराने कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्याची पूर्तता आपल्याला कधीच होत नाही. पुन्हा पश्चाताप करण्यापेक्षा आपल्या लहान लहान मुलांना गुरुकुलामध्ये टाकवा, तबला वाजवाय शिकवा, पखवाज वाजवाय शिका, संस्थेमध्ये ठेवा. आनंद महाराजांच्या सोबत हार्मोनियम वाजवाय शिकवा. कुलगुरू एखादं गुरुकुल असेल तर कुलगुरूंच्या साक्षीने त्या गुरुकुलामध्ये त्याला शिकायला ठेवा. काही नाही बघा, डॉक्टर, वकील, इंजिनियर जरी झाले तरी मात्रा पित्यांची जर आठवणच येत नसेल तर त्या इंजिनियरचा, वकिलाचा, डॉक्टरचा आपल्याला काही फायदा नाही. त्यांना दररोज आईला फोन केला पाहिजे, वडिलांना फोन केला पाहिजे, आल्याबरोबर त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, संस्कार असले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे आज तरुण वर्गासाठी. संस्कार जर बाजूला गेले तर कुटुंब बर्दास्त व्हायला काही वेळ लागत नाही. तसं गुणनिधी आता मुलांच्या नादाने, दोस्तांच्या नादाने आपलं ब्राह्मणत्व विसरून गेला आणि दुष्ट कर्म करू लागला. दुष्ट कर्माला संपत्ती राजा रावणाची पुरली नाही, यज्ञदत्ताची काय पुरणार आहे? नाही पुरणार. गुणनिधीनं ज्या वेळेला वडिलांच्या पश्चात आईजवळ बसायचं आणि आईला छळून 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये आपला शोक पूर्ण करण्यासाठी घेऊन जायचे, तसं घरातली संपत्ती कमी होऊ लागली. पैसा संपला, धन संपवलं, पाक संपत्ती बरखास्त झाली गुणनिधीची घरात. यज्ञदत्ताच्या लक्षात येईना, बाप घरी आला की मुलगा बाहेर निघून जायचा. त्यांच्या डोळ्याला डोळा लावायचा नाही, काही बोलायचं नाही. कुटुंबातल्या सगळ्या प्रतिनिधींनी एकमेकाशी बोललं पाहिजे. उमऱ्याच्या आता आपल्या संसाराच्या गप्पा केल्या पाहिजेत. सर्वांनी एकमेकाशी नीटनेटकं बोलून आपले देवाणघेवाण विचार एकमेकाला केले पाहिजेत शेअर. गुणनिधी वडिलांच्या मुखाकडे बघत नव्हता. आईनं बऱ्याच वेळेला समजावून सांगितलं, गुणनिधी हे वागणं बरं नाही, निम्यार्धी संपत्ती गेली, वडिलांना जर समजलं ना तुला घराच्या बाहेर काढतील. तो ऐकत नसायचा, मदांध झालेला नशामध्ये. आणि हा गुणनिधी, घरातली सगळी संपत्ती संपली,
एके दिवशीचा प्रसंग आहे. त्या देशाच्या राजाने, कापिल्य नगराच्या राजाने यज्ञदत्ताला एक महान मोठी यज्ञाची समर्पणता केल्यामुळे बक्षीस म्हणून एक हिऱ्याची अंगठी दिली होती यज्ञदत्ताला. आणि त्या यज्ञदत्तानं बक्षीस मिळालेली अंगठी ती कधीच घालवायची नाही, मोडायची नाही, कुठे संसारात वापरायला. ते आपला स्वाभिमान आहे, ते आपलं प्रमाणपत्र आहे, म्हणून नीट जपून ठेवायचे. बहुमोल हिऱ्याची अंगठी आपल्या पत्नीजवळ दिल्याने तिला सांगितलं, ही अंगठी आयुष्यात कधीच आपल्याला मोडायची नाही, कुठे वापरायची नाही, हे माझं बक्षीस आहे, ते नीट जपून ठेव. मुलाच्या भेनं आईनं ती एका गाठोड्यामध्ये, चिंध्याच्या गाठोड्यामध्ये अंगठी ठेवून दिली. आणि बाकीचं मुलाच्या हट्टापाय आईचा ऐकत नव्हता तो, आणि हट्टापाय सगळी संपत्ती लुटली एक दिवस गुणनिधीनं. काही शिल्लक राहिलं नाही. ज्या दिवशी त्याला काही शिल्लक मिळून आपला छंद पूर्ण वेश्यागामी झालेला गुणनिधी काय पैसा पुरतो, काय संपत्ती पुरते. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाली सगळी संपत्ती. अखेर गुणनिधीले घरात काहीच सापडेना आपली चैन पुरवण्यासाठी, म्हणून गुणनिधीनं आईला सांगितलं, मला काहीतरी आज देच, 500 रुपये दिल्याशिवाय मी घर सोडणारच नाही. आई म्हणली, काहीच नाही बाळा शिल्लक राहिलेलं, हे माझ्या गळ्यात 2 मणी फुटके राहिलेले आहेत, शिल्लक तेवढे घेऊन जा. ते सुद्धा ठेवले नाही हो गुणनिधीनं, ते सुद्धा घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी पैसे मागू लागला. आणि आईनं सांगितलं, आता मात्र आपल्याला 18 विश्व दारिद्र्याला गुणनिधी, काही शिल्लक राहिलेलं नाही. नाही म्हणलं आई, काही ना काय हायच, कुठंतरी गाठोड्यात बघ, उतरंडीला बघ, काहीतरी हाय आपल्या घरामध्ये, देच मला. नशेमध्ये मदांध झालेला त्याला आई सुद्धा कळेल. आई म्हणली, काही नाही, देते का नाही आई, म्हणून त्यानं चुलीतला निखारा उचलला. अक्षरशः नशेमध्ये चुलीमध्ये जळतं लाकूड होतं, ते उचललं आणि आईच्या हाताला धरला आणि सांग, मला तू पैसे खर्चायला देणार आहे का, नाही तर मी तुझ्या मुखामध्ये हा विस्तवाचं लाकूड घालेन. मदांध नशेमध्ये असल्यानंतर आई बाप, नाती गोती, प्रेम, सगळे सोयरे काही कळत नाही. आपल्या मरणाच्या आकांताने, भीतीने संकट दूर व्हावं तात्पुरतं, म्हणून आई म्हणली, थांब बाळा थांब, मला आठवतंय कुठंतरी मी अजून काहीतरी दागिना ठेवला. आणि अखेर त्या गाठोड्याकडे गेले आणि हिऱ्याचे दिलेली अंगठी जी होती बक्षीस म्हणून, त्या अंगठी काढली. तिला वाटलं तेवढंच महिना 2 महिने या अंगठीच्या जोरावर मुलगा बाहेर राहील, माझा जीव वाचेल, पुन्हा काहीतरी मार्ग काढता येईल. अंगठी दिली, गुणनिधी घेऊन गेला. गावातल्या एका जवाहिऱ्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, ही हिऱ्याची अंगठ्याचे किती पैसे येतील. त्यानं सांगितलं 50 कोटी रुपये येतील. 50 कोटी रुपये घेतले. महिना 2 महिने 4 महिने चैनीमध्ये काय लागत नाही त्याला, चैन करत बसला निवांत. इकडे एक दिवशीचा प्रसंग आहे. त्याचे पितामह यज्ञदत्त गंगा किनारी संध्या स्नानासाठी गेले होते. आपली कर्म उपासना आटोपून ते घराकडे येत होते. आणि वेशीमधून एक चौधरी गावातला महान मोठा व्यापारी वेशीमधून त्याच्या व्यापारासाठी निघालेला होता. आणि तो घोड्यावर बसून व्यापारासाठी चाललेला दुसऱ्या गावाला. त्यावेळेला तो घोड्याला असा चाबूक मारण्यासाठी हात उगारला. त्यावेळेला त्याच्या हातामध्ये अंगठी दिसली. यज्ञदत्त ब्राह्मणाला अंगठी दिसल्यावर त्याला वाटलं, अरे बापरे, चौधऱ्याच्या बी हातामध्ये आपल्यासारखीच अंगठी आहे. आपल्याला जी राजानं बक्षीस दिलेली होती तशीच अंगठी आहे. काय भानगड आहे. राजा तर म्हणला, मी आजपर्यंत एवढं मोठं बक्षीस कोणालाही दिलं नव्हतं आणि अशी अंगठी माझ्याशिवाय कोणाकडे नाही बे. त्याच्या मनात पाल चुकचुकली आणि त्यानं विचारलं, चौधरी साहेब थांबा जरा, मला एक तुम्हाला पत्ता विचारायचा. काय पत्ता विचार. अहो, ही किती सुंदर दिसते तुमच्या हातातली अंगठी, किती चमकते, किती शोभायमान दिसता तुम्ही. कोणत्या सराफाकडे मिळले, कोणत्या जवाहिऱ्याकडे मिळले तेवढे मला सांगा. मला सुद्धा राजानं बराच पैसा बक्षीस दिलाय, मला बी इच्छा आहे अशी अंगठी विकत घेण्याची. त्यानं सांगितलं, नाही, ही कुठं मिळत नाही, काही नाही. ही अंगठी आमचा भाऊ जवाहीर आहे आणि त्या जवाहिऱ्याकडे कोणीतरी गिराईक आलं होतं. त्या गिराईकानं घाण ठेवलेली अंगठी आहे, आज त्यानं मला दिली, मी लिहून चाललोय म्हणला.
ब्राह्मण त्या भावाकडे गेला, त्याला विचारलं तुमच्या भावाला दिलेली अंगठी ती कुठून आली? त्यांना सांगितलं तुमचा मुलगा गेल्या 6 महिन्यापूर्वी तो अंगठी घेऊन मोडायला आला होता, 50 कोटी रुपये मी त्याला दिले आणि अंगठी विकत घेतली, काही वावगं नाही, त्याचं काही दोष नाही. आता मात्र डोकं भडकलं यज्ञदत्ताचं आणि तो आपल्या घरी आला आणि आपल्या सौभाग्यवतीला विचारलं, अगं म्हणला आता मला पुन्हा त्या राजाच्या राजदरबारामध्ये अभिषेकासाठी जायचं आहे आणि राजाला काय शंका येऊ नये बक्षीस आपलं ठेवलं आहे का नाही, म्हणून माझी इच्छा होती की राजदरबारात अभिषेकाला जाताना त्यांनी दिलेली बक्षीस आहे ते अंगठी बोटामध्ये घालावे आणि अभिषेक मंत्र त्यांच्यासमोर केले की त्यांना पटेल की आपण दिलेली अंगठी अजून आहे, तेवढी दे ना. ती धाय मोकलून रडू लागली. सौभाग्यवत्याने सांगितलं चुकलं माझं, मला माफ करा. आपल्या मुलानं लाडाच्या पोटी आपण त्याला जोपासलं, कधी संस्कार दिले नाही, कधी आवरलं नाही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये, म्हणून तो महान भयानक गोष्टी करू लागला आणि आपली सगळी संपत्ती त्याने गिळंकृत केली आणि तो कुमार्गाला लागलेला आहे. यज्ञदत्तानं सांगितलं याला तू सुद्धा आणि मी सुद्धा तितके जबाबदार आहेत, पण मी सात्वशील ब्राह्मण आहे, निरपराध आहे. त्या गुणनिधीला बोलावून घे. गुणनिधीला बोलावून आणलं. खरं आहे का हे सगळं? हो खरं आहे. काय झालं नेमकं? काही नाही, 4 मुलांच्या संगतीनं मी व्यसनी झालो आणि दुराचारी होऊन ही सगळी संपत्ती गेली. त्यानं सांगितलं हे माझं पवित्र घर मी चांगल्या संस्कारानं उभा केलं होतं, तुम्ही 2 जण मायलेकरं घराच्या बाहेर हो, काही अधिकार नाही तुम्हाला इथं राहण्याचा. गुणनिधी पोटाची खळगी भरण्यासाठी आता उपाशी भटकंती करू लागला. संपत्ती संपल्यावर जीवनामध्ये कोणाचंच कोण नसतं बरं का.